नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. आज आपण बेळगाव नगरीसह परिसरातील प्रचंड संख्येने मराठा समाज आपण एकत्र झाला, त्याबद्दल तुमचं महाराष्ट्राच्या वतीने मनापासून कौतुक करतो आणि धन्यवाद. पण या बेळगावच्या माझ्या मराठ्यांना मी शब्द दिला होता, तुमच्याकडे येईल आणि एकदा शब्द दिला तर मराठ्यांची अवलत बदलत नाही. माझा स्वभाव आहे, मी एकदा शब्द दिला तर मग हटत नाही. मग समोर केंद्र सरकार असू दे, नाही तर राज्य सरकार असू दे, नाही तर विरोधी असू दे, मी एकदा जर ठरवलं तर मी कोणालाच मोजित नाही. माझा समाज अन्यायात आहे, त्याच्यावर मी अन्याय होऊ देत नाही, हे माझा नियम आहे. आणि या नियमाच्या आडवा कोणी आला की मी त्याला वाजविल्याशिवाय सोडित नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. मी आपल्या आज मायबाप बेळगावच्या मराठी बांधवांसाठी इथं आलोय. मी इथल्या कुठल्याही राजकारणासाठी आलेलो नाही. मग तो कोणत्या पक्षाचा विषय असो, राजकारणाचा विषय माझ्या याच्यात येत नाही आणि मी माझा फायदा कोणालाही घेऊ देत नाही आणि माझ्या समाजाचाही घेऊ देत नाही. आता मूळ प्रश्न, बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा. फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखं करायचं, थोडं शिका. एकदा जर करायला तर मागं फिरायचं. मराठ्यांचा रूल आहे, आपण क्षत्रिय मराठी आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. मैदानात उतरायचं नाही आणि उतरला तर मागं सरकायचं नाही. क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतरला, एकदम मरून वापस येतो, नाही तर विजयाचा टिळा कंपाळी लावून येतो. मी मराठा आरक्षणाच्या विषयात उतरताना मरण डोळ्यासमोर ठेवून उतरलो होतो. 70-75 वर्षापासून माझा बलाढ्य असणारा राज्यातला मराठा समाज एका छोट्याशा आरक्षणासाठी 70 वर्ष संघर्ष करत होता. एवढा मोठा या राज्यात समुदाय असताना माझ्या समाजाला आरक्षण का दिलं जात नाही? माझ्या मराठा समाजावरती अन्याय करण्याचं मूळ कारण काय हे शोधायला मी सुरुवात केली. आपल्या आपल्या प्रश्नाला आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडायची असली तर अगोदर मुळाला जावं लागतं. कोण गेलं का नाही गेलं मला नाही माहित, परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस आरक्षणाच्या मुळाशी गेलो. समाजाला एवढ्या वेळेस आरक्षण मिळवून द्यायचं, मग कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तरी जायचं हे ठरवलं. माझ्या मायबाप 6 करोड मराठ्यांना एकदाच सांगितलं, मी मैदानात उतरणार नाही, जर उतरलो तर मागं हटणार नाही, तुम्हाला आशीर्वाद आणि पाठबळ ठेवावं लागेल. एक मुखानं 6 करोड मराठ्यांनी सांगितलं, जोपर्यंत मैदान तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मैदानाला पाठ दाखवणार नाही. माझ्या बेळगावातल्या मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाला न्याय पाहिजे असला तर घरातला प्रत्येक माणूस बाहेर पडा. तुमच्या सोबत महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक राज्यातला 14 करोड मराठा समाज बेळगावच्या पाठीशी. फक्त काम करताना मुळाला जायचं शिका. आणि एकदा जर ध्येय मनात घेतलं तर मागं हटायचं नाही. वारंवार आंदोलन उभा नाही करायचं, एकदाच लढाई करायची, पण ते आर पारचे करून आपल्याला जे पाहिजे ते साध्य केल्याशिवाय मागे नाही हटायचं. मराठा आरक्षण हे मराठ्यांना दिलं जाणार नाही तुमच्यासारखंच म्हणलं जायचं.
जसा बेळगावचा प्रश्न हा केंद्र शासनाच्या अधिकारात येतो, मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या अधिकारात येतो. पण ज्यावेळेस हे खोटं बोलणं सरकारचं आम्ही बघितलं आणि तुम्हाला काही केलं तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाही, हा सगळ्यांना विडा उचलला होता. मला थोडं वेगळं काम करायची पद्धत. एखादा माणूस जर म्हणला ते काम होत नाही तर मी ते केल्याशिवाय राहत नाही, असं माझा एक वेगळा स्वभाव. प्रत्येकानं म्हटलं जायचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही मिळू शकत. दंगली होती, माझ्याकडे पण यायचे, मला म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मागू नका, दंगली होती. म्हणलं होऊ दे, मला दंगल कसली बघायची. घाबरवलं जायचं. मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत असतानाही दिलं जात नव्हतं. मी ज्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला अधिकारी बनताना बघतोय, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरही IAS IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत, तेही डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे, हे जे स्वप्न बघतोय ते आज जवळपास 95% आम्ही पूर्ण करत आणले. आता फक्त सगळ्या स्वैराची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा पारित करायचा राहिला. म्हणजे न होणार झालंय हे मी बेळगावकरांना सांगतो. एकदा जर काही गोष्ट हातात घेतली अशक्य नाहीये. आणखीन एक आम्ही शक्य काय केलं ते तुम्हाला सांगतो. पंतप्रधान मोदी साहेबाला त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायची त्यांच्यावर कधीच वेळ आली नव्हती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळं त्यांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाला सुद्धा प्रचार करायचं त्यांच्यावर फक्त मराठ्यांच्या एकीमुळे वेळ आली. इथंच मराठा जिंकला, इथंच मराठ्यांचा विजय झाला. ज्या राज्यात 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात निवडणूक आहे. तुम्हाला तिसरं कारण सांगतो. कोण अशक्य म्हणतो ना त्याला मला मायाकडे मग दाखवतो कचका तुला मा कसा असतो. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात निवडणूक, आणि जिथं महाराष्ट्रात फक्त 48 उमेदवार आहेत तिथं 5 टप्प्यात निवडणूक आहे. आणि प्रत्येक टप्प्यात मोदी साहेबाला त्यांना प्रचाराला आणायचं. याला म्हणतात मराठ्यांचा धाक. आणि मोदी साहेब तिसरा दिवस महाराष्ट्रातच ठाण मांडू, आणखीन गेलेत नाहीत वापस. तरीही आम्ही आणखीन उमेदवार उभा केलेले नाही. आम्ही जर उमेदवार उभा केले असते तर बेळगावच्या पवित्र नगरीत सांगतो, खोटं बोलत नाही, त्याचं एक बी आलं नसतं. आम्ही ते उभा नाही केले, कारण आमचा अजेंडा राजकारण करणं नव्हता, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय देणं होता. माझ्या समाजाच्या लेकरावरचे आलेल्या अन्यायाचा हत्यार, त्याचा वार आम्ही छातीवर झेलायचं ठरवलेलं आणि आजही आम्ही ते झेलतोय आणि पुढच्या काळातही झेलणार आहे. आम्हाला त्यांनी खूप खेटून बघितलं, खूप षड्यंत्र करून बघितलं. आम्ही नाही हटलो आणि पुढच्याही काळात हटणार नाही. बेळगावकरांना शब्द आहे महाराष्ट्रासह सगळ्या भारत देशातल्या मराठ्यांच्या वतीनं, आणखीन तरी मी ह्यो प्रश्न हातात घेतलेला नाही. पण जर का घेतला आणि तुम्ही जर बेळगाव कर्नाटक मधले सगळे मराठी एकत्र आले, 6च महिन्यात विजय तुमच्या पदरात टाकेल. कारण मी एकदा एखादा विषय हातात घेतला का सोडत नाही. मला ती खोड आहे. आणखीन तुमचा मी घेतला नाही, पण ज्या दिवशी कर्नाटकातला सगळा मराठा मला एक दिसत, त्या दिवशी मी हातात घेऊन 6च महिने त्या मुद्द्याचा तुकडा पाडून दाखवी. एकजुटीशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला खरंच न्याय पाहिजे तर कर्नाटक मधला एकही मराठा घरात न राहता रस्त्यावर पाहिजे. महाराष्ट्र तुमच्यापेक्षा 10 पट पुढे चलन, शब्द आहे आपला तुम्हाला. पण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला
आपल्याला खेटायचं असतं त्यावेळेस आपल्याला सगळ्याला ताकदीनं बाहेर पडावं लागतं. मी सगळ्या देशातला मराठा समाज सध्या एकत्र करतोय म्हणण्यापेक्षा देशातल्या प्रत्येक राज्यातून आमंत्रण आहे की आता आपल्याला उठाव केल्याशिवाय पर्याय नाही. आता मी पुढच्या महिन्यात दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरातला गोव्यापासूनचा सगळा मराठा आता एक येतो. आणि एकदा जर ह्या सगळ्या मराठ्यांनी मनावर घेतलं तर बेळगावचा प्रश्न 6 महिन्याने 2च दिवसात सुटेल. त्यासाठी तुम्हाला सुरुवात तुम्हाला करावी लागणार, जशी आम्ही केली. मी अगोदर एकट्यानं केली की सगळे संकट मी अंगावर घ्यायचं ठरवलं. मी घोषणा बदलून टाकली. लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे मी मोडून टाकलं. मी सांगितलं एक मेला तरी चालन पण करोडो पोरं सुखी झाले पाहिजेत, मराठा सुखी झाला पाहिजे. आणि रस्त्यावरती उतारलो. बघता बघता त्याचं रूपांतर महाप्रलयात कधी झालं कोणालाच कळालं नाही. आज अशा सभा झाल्या की त्या सभेचे रेकॉर्ड देशात कोणाला तुटत नाही. एवढे मराठी एकत्र आले. आता पुढच्या काळात आपल्या समोर बेळगाव पासून खूप प्रश्न आहेत. आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू, काळजी करू नका. नसता म्हणताल शब्द दिला नाही याचा अर्थ लढतेत की नाही. तुम्ही काळजी करू नका. एकदा मराठा आरक्षणाचा विषय संपू द्या, तुमचा बी कसा सुटत नाही ते बघतो. काळजी करू नका. फक्त आतापासून आता बांधणी सुरू करा. घर ना घर जागा करायचं काम करा. स्वतःच्या लेकरावर पुढच्या पिढीत अन्याय होऊ नये याची प्रत्येकानं जाणीव ठेवा. तुम्ही दिवस काढले, काढतालही तुमचा मुलगा तुमचा नातू यानंतर जगायचा आहे, त्याला इथं काम करायचं. त्यांना डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही जर आता राजकारण डोळ्यासमोर ठेवलं तर तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या बर्बाद करायला तुम्ही कारणीभूत असणार. तुम्ही मनगटाला मनगट लावालही, तुम्ही एकमेकासमोर उभे राहतालही, परंतु तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नातवाला ते जमल कशावरून. त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही जाऊ नका. पुढच्या पिढ्या संकटात राहणार नाही याची काळजी याच पिढीतले सगळे मराठी घ्या. पुढच्या पिढीला त्रास झाल्याच्या नंतर पश्चाताप करायला सुद्धा तुमच्या समोर कोणी नसणार. त्यामुळे तुमचं काम करत असताना आतापासूनच सावध भूमिका घ्या. आणि पुढच्या पिढीवर संकट येणार नाही याची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा. आणि घराघरातला कर्नाटकातला मराठा जागा करा. एकदा तो बारा. आणि शेवटी तुमच्या लेकराच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाका. राजकारण सगळ्या मराठा भाषिकांनी बाजूला ठेवा. आणि येता पुढच्या काळात तुम्ही हयात आहेत तोपर्यंत तुमच्या पुढील पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सावध व्हा. मी आज तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगून जातो, एकदा त्रास व्हायला लागल्याच्या नंतर पाठीमागं मुलाकडे वळून बघायला कोणी राहत नाही. आपल्या लेकराच्या डोळ्यातल्या आसूर पुसायला कोणी येत नाही. संकटात सापडलेला समाज स्वतःला सामोरं जाऊन संघर्ष करावा लागतो. आणि पुढच्या काळातलं संकट आणि संघर्ष तुम्हाला जर बघायचा नसला तर सगळ्यांनी राजकारण सोडून तुमच्या न्यायासाठी तुम्ही एकत्र उभे राहा. तुमच्या लेकरांना तुम्हाला साप शिवाय नंतर देऊ नये. आमच्या समोर संकट उभा करून तुम्ही कुठे गेलात. मुलांच्या समोरचं नातवाच्या समोरचं संकट दूर करायचं असलं कर्नाटकातला सगळा मराठा समाज एकत्र आहे. तुमच्या मदतीला महाराष्ट्र 1 इंचही मागे सरकारणार नाही हे तुम्हाला शब्द आहे आमचा. फक्त लेकर संकटात सोडून शांत राहू नका. कारण तुमचा विषय लहान नाही आणि अनेक वर्षापासून दशकापासूनचा विषय. याला एकदाचा मार्गी काढायचा प्रयत्न करा. आम्ही आंदोलन उभा करताना आज सलग 9 महिने झाले आमचं आंदोलन सलग सुरू आहे. आम्ही एकदा सुरू केलेलं बंद करत नाही आणि करणार पण नाही.
कारण हे राजकारणी लोकांना जर तुम्हाला भानावर आणायचं असलं तर तुमची एकजूट अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या एकजुटीच्या पाठीशी आम्ही ताकदीनं, तुम्ही म्हणता त्या ताकदीनं महाराष्ट्र उभा राहायला तयार. सावध व्हा, गाफील राहू नका. हे बघा, आम्ही साधी एक ठिणगी होती, त्याचा रूपांतर आज देशात पसरला. तुमच्या जेवढ्या अपेक्षा, तुमचा रोडचा काहीतरी प्रश्न नाही, मला वाटतं एक एक सोडलेला बरा. मी एक एक काम करतो, कधी एकदाच 5-25 कामं मी नाही करत. प्रश्न अनेक आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर, मी एक एक सोडवतो. जर 40 प्रश्न आहेत आणि 40 जर एकदाच घेतले असते, बहुतेक संकटात मी सुद्धा सापडलो असतो. एकालाच हात घातला आणि गंभीर विषयाला हात घातला, पण चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होईना अशाच विषयाला हात घातला. पहिला हात आरक्षणाला घातला आणि तो यशस्वी सुद्धा केला. आजची परिस्थिती अशी आहे, स्थानिक भाजपाच्या नेत्यामुळं मोदी साहेबांना महाराष्ट्र सोडता येत नाहीये. ही पहिली वेळ त्यांच्यावरती आली. याचा अर्थ आम्ही काँग्रेसला पॉझिटिव्ह येत असं नाही. त्यांच्या इतकं वाटोळं आमच्या महाराष्ट्रात कोणीच केलेलं नाही. सगळ्यात जास्त त्यांनी वाटोळं केलं, पण यांनी आता या भाजपवाल्याने ताजं केलं. त्यांनी जरा जुनं केलं, पण आता दोघांची फजिती सध्या अशी आहे. तुम्ही टीव्ही बघता का? तुम्ही आमच्या तिकडे तुमच्याकडे दाखवतात का? मग तर तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे राव. अरे तुम्ही हा नाही काय म्हणता का? तुम्हाला नुसतं बसेल ना पुढे आम्ही. अरे असा जोश पाहिजे. तुम्हाला सांगतो, माझ्या तोंडात लावलं रे नाही, तुमच्या कार्यक्रमात लावला असता मी. मला बोलता आहे ना आता. असा जोश पाहिजे तुमच्यात. तुमचा जोश बघूनच बेळगावचा प्रश्न थरथर थरथर उडाला पाहिजे. एवढा जोश पाहिजे तुमचा. आपल्या जे मूळ बेळगावचे आणि कर्नाटकच्या मराठा भाषिकांचे प्रश्न आहेत, त्याला वेळोवेळी आपण, मला तरी वाटतं याच्यावरती आपण चर्चा करू. पुन्हा तुमच्या शिष्टमंडळाची चर्चा करू. कारण मी भाषण करायचं म्हणून करून जात नाही कधी, माझा एक स्वभाव आहे. एकदा पुन्हा चर्चा करू, काय केलं पाहिजे, याच्यात सखोल किती खोल घुसायचं, केंद्र शासनाला काय सांगायचं, किंवा तुमचे मूळ प्रश्न काय, अडचणी कशामुळे यायला लागल्या, राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय, सीमावर्तीत भागाला अडचणी कशा यायला लागल्या, सीमावर्तीत भागावरती अन्याय काय होतो, हे पंतप्रधानांच्या कानावर टाकून ते जर नाही झालं तर ते कसं मिळवायचं, हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचा सारासार सगळा विचार करून बेळगावच्या सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा प्रत्यक्ष करून आपण एक मोठी परिषद आयोजित करू. त्यावरती सविस्तर मुद्दे ठरवून महत्वाचे मुद्दे बाहेर काढू आणि मग लढाईला सुरुवात करू. कारण मी नुसताच आलो आणि भाषण केलं आणि निघून गेलो, काहीतरी आश्वासनं दिले, त्यात मी नाही माय बापा हो मोड. कारण मी एकदा शब्द दिला तर माझ्या बोलण्याची पद्धत आणि वागण्याची पद्धत थोडी वेगळी. कारण मी जर एकदा बोललो, मला जर सरकारने धोका दिला तर मी एकाला सोडत नाही. तुम्ही जर बघत असाल तर मी कचा अख्खच बोलत असतो, फिरून मागा पुढे बघत सुद्धा, मग तो कोणी असो. माझ्याकडे आलेला मंत्री डबल पुन्हा चर्चेला येत नाही, फक्त एकदाच येतो. कारण मी एक समाजाशी प्रामाणिक राहतो. त्यामुळं एकदा मला तरी वाटतं, जर या प्रश्नाला कायमचं संपवायचं असलं तर याच्यावर सविस्तर मोठी महत्वाची सविस्तर चर्चा होणं खूप गरजेचं. ज्यावेळेस मराठा भाषिकांची आणि महाराष्ट्रातल्या बांधवांशी चर्चा होऊन यातून एक मार्ग निघल, त्या मार्गावरती आम्ही तुमच्या सोबत सामाजिक म्हणून लढायला तयार आहेत, राजकीय म्हणून नाही. कारण मी राजकीय फायदा कुणाला व्हावा यासाठी इथं आलेला नाही आणि त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका. कारण तुम्हाला तुमच्या लेकरांचा प्रश्न सोडायचा, मलाही माझ्या मराठ्यांच्या, गोरगरिबांच्या, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सोडायचा. आपले लेकर कसे मोठे होतील यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. माझा समाज आज महाराष्ट्रातला प्रचंड खुश आहे. त्याला न मिळणारं 70-80 वर्षातलं मिळायला लागलंय. त्यांच्या लेकराला आयुष्याचं दिले, पण सगळ्या सरकारांच्याच हाताळावर पाय देऊन ते मिळवून दिलंय. ही सोपी गोष्ट नव्हती. सरकार इतके अंगावरती आलेत माझ्या, तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण राज्य सरकारपासून विरोधी सुद्धा
म्हणजे सत्ताधाऱ्यापासून विरोधी सुद्धा महाराष्ट्रातल्या माझ्या विरोधात होता. आज सगळेचे सगळे ज्या दिवशी माझ्या विरुद्ध यासाठी नेमली गेली त्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या विधानसभेच्या पाटलावर जे जे आमदार आणि मंत्री बसले होते सगळ्यांनी एक मुखानं बाकडं वाजवलेले. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की मी गुंतलो पाहिजे, मला अटक केलं पाहिजे. पण मायबाप मराठ्यांना बेळगावच्या तुम्हाला सांगतो एकाचा हिंमत नाही आणि टप्पर नाही आपल्याला अटक करायची महाराष्ट्रात एकाची पण. कारण काम करताना मी सरळ करतो आणि खरं करतो. मला गुंतवून मराठ्यांचा प्रश्न संपवायचा होता. यासाठी विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा एकत्र आले होते. यांचे सगळे डाव मी मोडून टाकलेले आणि पुढच्या काळात यांचा एकही डाव यशस्वी होऊ देणार नाही. आणि बेळगावचा प्रश्न सोडवताना जर तुम्ही एकजूट केली तर तुमचा सुद्धा समाविष्ट महाराष्ट्रात करण्याचा डाव कोणालाच मोडू देणार नाही. फक्त तुम्हाला आधी एक व्हावं लागणार. कारण हा विषय लहान नाहीये. हा विषय लहान असता तर याला इतक्या वर्ष तुम्हाला संघर्ष करावा लागला नसता. हा विषय खूप मोठा आहे. याला हाताळायचा असेल तर सगळ्या शक्तीने यात उतरावं लागेल. आणि सगळ्या शक्तीने उतरायचं असेल तर घराघरातला प्रत्येक आपला माणूस आपल्या सोबत असला पाहिजे. उदाहरणार्थ मला जर एखादं काम करायचं असलं तर माझं कुटुंब माझ्या सोबत असलं पाहिजे तरच काम होतं, नाही तर होत नाही. आपल्या कुटुंबाला अगोदर मनस्थिती तयार करावी लागते. या संघर्षात मला उतरायचं तर कुटुंब माझ्या सोबत राहील का? ज्या दिवशी माझं कुटुंब म्हणाल हो तुम्हाला जे समाजासाठी काम करायचं त्या कामासाठी आपण जावा आम्ही तुमच्या सोबत आहे, त्यावेळेस निसंकोचपणे न घाबरता न डगमगता माणूस काम करत असतो. माझ्या जीवनातही तेच झालंय. ज्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा प्रश्न हातात घ्यायचा ठरवला त्या दिवशी माझ्या कुटुंबाला सगळ्यात अगोदर मी सांगितलं होतं एखाद्या वेळेस आलो तर असाही किंवा मरण घेऊनही मला वापस यावं लागत. माझ्या भावकीतले आणि माझ्या आई वडील सुद्धा मी सोबत बसवले होते. कारण हा लढा मला शेवटचा करायचा होता. यासाठी 500 पेक्षाही जास्त बलिदान गेले होते. या मराठा आरक्षणासाठी माझ्या माता माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसलेलं होतं आणि या मुद्द्याला मला हात घालायचा होता. मला माहित होता हा मुद्दा हातात घेताना आपल्याला मरण येणार आहे. वेळ पडली तर आपल्याला हल्ले होऊ शकते. वेळ पडली तर मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागणार आणि कुटुंबाची जर माया करत बसलो तर हा प्रश्न कडीला लागणार नाही. म्हणून कुटुंबाला आई वडिलांचं समोर बसवलं आणि त्यांना एकदाच सांगितलं, बायकोलाही सांगितलं आणि मुलालाही सांगितलं. मला तर एकुलता एक मुलगा आहे तरी मी धाडस केलं. सांगताना सांगितलं मी समाजासाठी बाहेर पडायला लागलोय. आलो तर तुमचा नाही तर कुंकू पुसून तयार राहा, मला समाजासाठी लढावं लागणार. कारण हे कठोर काळीच करणं मला गरजेचं होतं. कारण करोडो मराठ्यांचे लेकर आनंदी होणार होते. करोडो मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळणार होता आणि हे टोकाचा पाऊल मला अत्यंत उचलणं गरजेचं होतं. ज्यावेळेस मी हे पाऊल उचललं त्यावेळेस आजही ठामपणानं माझा कुटुंब माझ्या सोबत आजही. आज 8 महिने उलटून गेलेत. मी माझ्या उंबऱ्याला सुद्धा आणखी घराला शिवलो नाही. माझ्या कुटुंबाने कधी आशा केली नाही की तुम्ही वापस येणार आहेत का नाही. कारण त्यांना माहित होतं आपल्या माणसाने जर एकदा शब्द टाकला तर आपला माणूस बदलणार नाही. आता माझ्या वडिलांनाही सांगताना सांगितलं तुम्हाला 4 मुलं आहेत. एक जर गेला तर 3 मुलावर आनंद माना, डोळ्याला पाणी सुद्धा आणू नका. 3च मुलं होते असं समजा, एका मुलाची आठवण सुद्धा करू नका. माझ्या बापालाही कठोर काळीच करावं लागलं. जर 6 करोड मराठ्यांच्या लेकरासाठी हा लढायला लागलाय, आला तर तुला पदरात घेऊन नाही आला तर समाजासाठी गेला असं समजू. जरी त्या बापानं कांदावर दगड ठेवला असला हे शब्द वापरताना तरी या समाजाचा मुलगा म्हणून मी रस्त्यावरती उतरलो होतो. सगळे घाव मी या सरकारचे झेललेत आतापर्यंत. हे उघड्या डोळ्यानं माझ्या महाराष्ट्रानं बघितलेले. यांनी माझ्यावर हजारो हल्ले करायचा प्रयत्न केलाय. हजारो लोक माझ्या अंगावरती घातले. सगळं मंत्रिमंडळ माझ्या अंगावरती घालतो. गृह विभाग सगळा माझ्या अंगावरती होता. तरी सगळ्याला पायाखाली तोडून या मराठ्यांना आरक्षण दिलाच आणि पुढच्याही काळात मी माग हटत नाही. तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे, पुढच्या पिढीतले लेकरं सुखी ठेवायचे असले तर तुम्हाला निष्ठुर बनावं लागणार.
संघर्ष करताना घराघरातल्या बेळगावातल्याच कर्नाटक मधल्या सगळ्या मराठ्यांना एकत्र यावं लागणार. एकजुटीनं जर संघर्ष एकदाच उभा करा, वर्षानुवर्षांनी शेकडोने शेकडो लढायचं नाही, एकदाच मैदानात उतरायचं आणि पुढच्या पिढ्याला अन्याय होऊ द्यायचा नसला तरी विजय घेतल्याशिवाय मागे सरकायचा नाही. तुम्ही फक्त कर्नाटक मधले सगळे मराठी एकत्र या. 5-6 महिन्याच्या आत तुमच्या पदरात विजय या महाराष्ट्राचा देशातल्या मराठी टाकल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हे पावलं उचलावी लागतील, कारण उठलं आणि भावनिकतेवर आंदोलन उभा केलं आणि ते यशस्वी नाही झालं तर माणसं खचतील. महाराष्ट्रातलं एक शेवटचं उदाहरण सांगतो, कारण उद्या महाराष्ट्रात दिन आहे, मला महाराष्ट्रात जाणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातले काही मुद्दे असे होते की त्यांना हात घालणं सुद्धा अवघड होतं, परंतु शेवटी ठरवावं लागलं. वारंवार पिढ्याना पिढ्या लढत बसण्यापेक्षा एकदाचाच विचार करा काय करायचं. आता सहज जरी हाक दिली सहज तरी आम्हाला कोणतेच ग्राउंड पुरत नाही. आणि या धास्तीपोटी सरकार केंद्रातलं सगळं सध्या महाराष्ट्रात, तुमच्या कर्नाटकात आलं की नाही मला नाही माहित, कारण आमच्या तिकडूनच सुट्टी नाही, तर तुमच्या इकडे यायला त्याला वेळ मिळतो की नाही माहित नाही. मोदी साहेबांचे हाल फक्त आमच्या स्थानिकच्या भाजपाने केले. त्याचं कारण असे, त्यांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरला आणि ते द्वेष भरल्यामुळं मोदी साहेबाला कधी जे नाही करावं लागलं ते करायची वेळ महाराष्ट्रात आली. नसता महाराष्ट्रातला मराठा कधीच भाजप विरोधी नव्हता असता तर त्यांना 106 आमदार गेल्या वेळेस निवडून दिलेच नसते. फक्त मराठ्यांवर ते अन्याय करायचं ठरवलं, मराठ्यांचा द्वेष त्यांच्या मनातला उघडा पडला आणि मराठा सगळा एका बाजूला गेला. आजची त्यांच्यावरती इतकी परिस्थिती भयानक आली की त्या काही नेत्यांमुळे भाजपाच्या महाराष्ट्र लेवलच्या आज मोदी साहेबांना महाराष्ट्र सोडता येत नाही. हे फक्त त्यांचं पाप आहे आणि फेडायची वेळ मोदी साहेबांना आली. आता परत या लोकसभा संपायच्या आत आमचा राहिलेला विषय जर नाही संपविला तर विधानसभेला मात्र मैदानात मराठे त्यांची एकही जागा निघून देणार नाही, एकही. कारण असे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात 92 ते 93, तिथं एकट्या मराठी जरी एकत्र आले आणि सगळ्या जाती धर्माचे लोक जरी एकीकडून झाले तरी 93 जागा फक्त एकटा मराठा जिंकू शकतो. इतकी ताकद महाराष्ट्रात मराठी. आणि त्यावेळेस हा प्रयोग 100% होणार आहे. माझा मराठा मला देणारा बनायचा, महाराष्ट्रासह देशातला सगळाच. आता मागणारा नको, आता देणारा बनायचं. त्यासाठी अगोदर आपल्या मूळ प्रश्नावर पूर्ण अभ्यास तुम्हाला असेल, मला नाही ना. मला आधी शिकवावं लागेल तुम्हाला. मला काय अगोदर सगळं समजत होतं का? नाही, मला सरकारने शिकेल. सगळ्यात चूक इथं सरकारची. त्यांनी मला शिकलं आणि मग मी त्यांच्या मागे असा लागलो की त्यांना आज काही सुचत नाही आणि पुढच्या काळातही सुचू देणार नाही. मी त्यांना सांगताना सांगितलं होतं, मला आंदोलनात तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतले तुमची ही फजित झाली. तुम्ही जर राजकारणात मला हलक्यात घेतलं तुमचा सुपडा साफ. कारण ते काय करायचे, मला हलक्यात घ्यायचे, कारण मी बारीक दिसतो ना, त्यामुळे ते मला हलक्यात घ्यायचे. ते म्हणजे काय एवढं शिकायला आता बी टाकू मला, बट त्यांची काही चूक नाही. मी दिसतो मी बारीक, मी दिसतो मी कसला लागून परत ते बँडमध्ये खुळखुळे वाजेना राखल्यावर, त्यांची चूक नाही. मला किती बाऱ्यांवर जातो मी 35 किलो भरवतो, त्यामुळे त्यांनी मला हलक्यात घेतलं. आणि जेव्हा चर्चेला आले, अरे बाप म्हणले हे बेकार आहे. दरवेळेस आपल्याला मंत्री बदलून येत होता.
नंतर नंतर म्हणले लय ऐकून घेणारा पाठवा, त्याला जुळलं नाही. नंतर नंतर म्हणले मातंबर पाठवा, म्हणजे सगळ्यात हुशार, ते बी माघारी गेले. मग मुख्यमंत्री सुद्धा स्वतः, तरी नाही जुळलं. आपल्या संगत टिकलं नाही त्याचं कारण सांगतो. मी लालशी आणि स्वार्थी नव्हतो, इमानदार होतो. मी जर लालशी स्वार्थी जर झालो असतो, मला मंत्रिपद दिलं असतं, पैसे दिले असते, पाहिजे ते दिलं असतं, पण माझ्या करोड लेकरांचं वाटोळं करून मी गेलो असतो. आणि मला माझ्या करोड लेकरांचं मराठ्यांचं वाटोळं होऊ द्यायचं नव्हतं. मी या समाजाला माझं कुटुंब मी बाजूला सारलेलं आहे आणि या समाजाला कुटुंब मानलेलं. ज्या समाजाला मी बायबाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत मराठा समाजाची. नंतर नंतर त्यांनी काही डाव टाकले तरी मी ते यशस्वी नाही होऊ दिले. कारण माझ्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता, माझ्यासाठी पद महत्वाचे नव्हते. माझ्यासाठी माझे करोडो मराठ्यांच्या लेकरं आनंदी कसे राहतील आणि त्यांना आरक्षण कसं मिळेल हे महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि तेच मी माझ्या समाजाला दिले. आज महाराष्ट्रातली परिस्थिती तिकडे येऊन बघा, गावाची गाव आरक्षणात निघायला लागले. रस्त्यावरती उभा राहायला जागा राहत नाही. माझा मायबाप समाज इतका प्रेम करतोय माझ्यावरती, हेच माझ्यासाठी खूप मोठं पद आहे आणि हेच माझ्यासाठी खूप मोठा संपत्ती आणि पैसा आहे. मी महाराष्ट्रात नुसतं घुसलो बी, म्हणून मी तुमच्या बेळगावच सांगतो. मला इकडे येताना 2 दिवस आधी यायला लागले. महाराष्ट्राच्या बाउंड्रीत जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी गाडी पुढे पळतच नाही. रस्त्यावर 7,000 लोक उभं असतात. मला माघारी जाता नाही, मी मुक्काम टाकूनच जावं लागतं. कारण वापस जातानाही मी मोकळा जात नाही. माझा मायबाप समाजाचं काम झालंय, त्यांच्या लेकराचं कल्याण झालंय. या आठवड्यात 27 PSI झालेत मराठीचे फक्त आरक्षणावर. या आठवड्यात ही आरक्षणाची ताकद आहे. 3 उपजिल्हाधिकारी झाले या आठवड्यात. 4 महिने झाला आरक्षण मिळाले. पाठीमागचा आकडा मी आणखीन घेतला नाही, घेणार आहे. तुमचा बेळगावसह तुमचाही आणि आरक्षणाचाही प्रश्न आपण निकाली काढू. पण कर्नाटकातले सगळे मराठी एकत्र आहे. मागं कोणी राहू नका. एकदा तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करून जा. हे बघा, मरायला तर प्रत्येकाला लागतं, मरण तर प्रत्येकाला कसं येणार आहे कोणालाच माहित नाही. जावं तर नक्कीच आहे, जावं तर आपल्याला नक्कीच सगळ्याला लागणार आहे. पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करून जा. तुमच्या पुढच्या पिढ्यावर कधीच अन्याय होणार नाही हे काम करून जाताना जा. जाताना तुम्हाला कधी मागं वळून बघायची गरज नाही लागली पाहिजे असं जा. तुमच्या लेकरांना वाटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी आमचा कायमचा प्रश्न निकाली लावून ते गेले. पाठीमागे त्यांना संघर्ष सोडून जाऊ नका. मी जाताना माझ्या समाजाला संघर्ष मागे ठेवला नाही. आता आरक्षणासह आणखीन 3 गोष्टी आहेत त्या समाजाला मी जिवंत आहे तोपर्यंत देऊन जाणार. फक्त मी देवाकडे सध्या एकच मागतोय. मी खूप उपोषण केल्यामुळे माझं शरीर मायबाप मराठ्यांना मला साथ देत नाही. आता मला 4 पायऱ्या जरी खाली उतरायच्या असल्या तरी 2 जण धरायला लागतात. मी खोटं बोलत नाही. माझे काय हाल होते ते फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही आराम करा, तुम्ही फिरू नका. मला माहिती आहे मी जर आता थांबलो तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल. मी नाही थांबत. मी देवाकडे सध्या एकच मागतो, फक्त आरक्षण मिळेपर्यंत आणि आणखी 1-2 विषय राहिले ते मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी. यांच्या छातीवर पाय देऊन मी आरक्षण घेतो. मी मरायला नाही भेट. मी मरायला भेट असतो. आत्ताही मी ऍडमिट होतो. माझ्या शब्दाला मी इतका पक्का आहे, एकदा दिला तर मी मोडत नाही. मी बेळगावच्या माझ्या मराठ्यांना शब्द दिला होता. मी ऍडमिट होतो. मी सलाईन तोडून तुमच्या दारात तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. कारण मी एकदा शब्द दिला तर हटत नाही माझा स्वभाव. पण माझं शरीर मला साथ देत नसल्यामुळं मी प्रचंड अडचणीत. तरीही मी रातपाठ एक करतोय. आता आम्ही 900 एकरवरती जगातली सगळ्यात मोठी सभा नारायणगडावरती ठेवली. तिथं 6 करोड मराठा एकत्र येणार आहे 8 जूनला. एकही मराठा तुम्हाला महाराष्ट्राला त्याविषयी घरी दिसणार नाही. मला आराम करायचा सांगितलेला असताना मी आराम नाही करत. मी रात्रंदिवस 24 घंटे
समाजाच्या दारात. परभणीचा दौरा करून मी पुण्याला रात्री गेलो आणि पुण्याचा करून बीडला आलो. दिवस झाले 3 रात्री आणि 3 दिवस सलग जागा आहे. मी इतकी कसरत माझ्या समाजासाठी करतो की मी माझ्या शरीराला सुद्धा किंमत देत नाही. यश असंच मिळत नाही दादा हो, विजय असाच मिळत नाही. समाजाचे लेकर आनंदी असे होत नाही. आपल्याला सगळे घाव आणि संघर्ष सोसावा लागतो. समोरचा ज्या तयारीने आला त्या तयारीने खेटावं लागतं आणि ती सगळी तयारी मी दाखवली. माझ्यावरती सुद्धा हल्ले झाले तुम्हाला बेळगावकरांना माहित नसतील, पण माझे पोरं इतके चपळे कसलाच हल्ला होऊ देत नाही आणि परतून लावते. जळगाव सुद्धा काही जण रिव्हॉल्वर घेऊन आले होते. हिंगोली सुद्धा सालेरच्या किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवराय मुक्कामी होते त्या सालेरच्या किल्ल्यावरती माझ्या अंगावरती गाड्या घालायचा प्रयत्न केला, पण एकही डाव सरकारचा माझ्या सोबतच्या कट्टर मराठ्यांच्या पोरांनी यशस्वी होऊ दिला नाही आणि पुढेही होऊ देणार नाही. माझा सगळा बंदोबस्त हटवला तरी माझे पोर हटले नाही, कारण मला यांच्या बंदोबस्ताची संरक्षणाची गरजच नाही. माझा 6 करोड मराठात माझं संरक्षण करायला खंबीर उभा आणि त्यांच्या पुढे याचे टप्पर महाराष्ट्रात कोणाच नाही, देशात पण नाही. आम्ही इतके एक जीवन एकत्र झालोय हे तुम्हाला सांगण्याचं कारण तुमचा सुद्धा प्रश्न निकाली काढायचा आहे. तुम्हाला तितकं निर्भीड व्हावं लागणार आहे, तरच पुढच्या पिढ्या शान के 7 कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार. माग आता संघर्ष ठेवून जाऊ नका. एकदाचा याचा तुकडा पाडा, एकदाचा हे आंदोलन उभा करा, पुन्हा बंद नाही. देशातल्या सगळ्या ज्या केंद्राच्या अधिकारात विषय येते, देशात कोणाकोणाचे प्रश्न आहेत मराठ्यांचे ते एकदाच घेऊ आणि एकदाच देशव्यापी आंदोलन उभा करून सगळे प्रश्न निकाली काढून टाकू. फिरून माग कोणीच हटायचं नाही, परंतु इतकी ताकद एकत्र करा की कोणीच कोणाला नेता मानायचं नाही. कोणीच. आम्ही नाही मानत, मी सुद्धा नाही. आत्ताही मी जमिनीवर बसतोय. आम्ही कोणीच नेते नाहीये. कोणीच कुणाला जर नेता नाही मानलं, कोणीच कुणाला जर पुढारी नाही मानलं, कोणीच मान सन्मान घ्यायचं जर नाही ठरवलं, ध्येय फक्त एकच ठेवायचं, प्रश्नाला मिळाला पाहिजे न्याय. एकच ध्येय ठेवायचं. मान पान हार तुरे ध्येय नाही ठेवायचं. मला बोलवलं नाही हे पण ध्येय नाही ठेवायचं. आम्ही नाही ठेवलं. नसता मराठा समाज महाराष्ट्राला तुम्हाला सांगायची गरज नाही. मग त्यांच्या रक्तात राजकारण, पण सगळं राजकारण काढून फेकलंय त्यांनी. कुणीच कुणाच्या सभेत जात नाही. मोकळ्या खटऱ्यात सभा सगळ्याच्या. मंत्री नेता गावात आला की ते रानात जाते आणि ते रानात आले की लोक घरी जाते. ते एकच गाडी झेंडत इकडून तिकडे तिकडून इकडे. पॉम्पलेटर लावायला सुद्धा त्यांना जागा ठेवली नाही मराठीने महाराष्ट्रात गाड्याला. आपल्या नारायणगडाचे पॉम्पलेट चिटकून टाकलेत महाराष्ट्रातल्या मराठीने. चलो नारायणगड, त्याला पॉम्पलेट चिटकायला जागा नाही राहिली. लोकांना सांगितलं टकोर लावून ही डांबरीने. आता मराठी इतके एक झाले की ह्या 10 पिढ्यात कधी झालं नसेल इतके एक झाले. याच भूमिकेवरती तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे निकाली काढू. मला आता उद्याच्याला महाराष्ट्रात खूप कार्यक्रम आहेत, कारण महाराष्ट्र दिन आहे उद्या आणि तिकडं असणं खूप गरजेचं आहे. या बेळगाव नगरीतल्या सगळ्या बांधवांना आजच तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, कारण तुम्हाला महाराष्ट्रात यायचंय. जाता जाता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, लेकराच्या पाठीमागे संघर्ष ठेवू नका. जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी लढन, तुमच्या न्यायासाठी मी लढन. फक्त पूर्ण कर्नाटक मधला मराठा कसा एक येईल, एका एकानं जर इथे बसलेल्या ठरवलं ना, एका एकानं एक गाव पिंजून काढायचं. एकच महिन्याच्या पुरा कर्नाटक मधला मराठा एकत्र येईल. जाता जाता कोणाला तुम्हाला माझा शब्द आहे, कर्नाटक मधला सगळा मराठा समाज एकत्र या. महाराष्ट्र तुमच्या सोबत. तुम्हाला मात्र एकत्र यावंच लागणार आहे, कारण प्रमुखांना अगोदर पुढं व्हावं लागतं. आम्ही मात्र तुमचे सगळे वार आमच्या छातीवर झेलायला तयार आहेत, तुमच्या लेकराला न्याय द्यायला तयार आहेत.